नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः रॉयल नादेव यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मंडळी बलिगडी शिरो क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित मैदान चालू सीझनमध्ये पार पडत आहे. सुंदर पारदर्शक आणि सर्वात चांगल्या पद्धतीने मैदान सध्या बलिगडी शिरो क्षेत्रामध्ये पार पडत आहे. प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सीमेमध्ये आणि फायनलला देखील प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला लढती बघायला मिळतात आणि प्रत्येक टॉप मैदानामध्ये टॉप बैल आपल्याला बघायला मिळतात. टॉप बैलाचे रथी महारथी पेहरे असतात. टॉप लढती आपल्याला अनुभवायला मिळतात सध्या बलिगडी शिरो क्षेत्रामध्ये. तर मंडळी येणाऱ्या 16 मार्चला बलिगडी शिरो क्षेत्रातील सर्वात मोठा आणि टॉपचा आणि मैदान पार पडणारे पारदर्शक जयंत केसरी पर्व तिसरे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 5 लाख रुपये आणि तरी टॉप नामांकित बक्षीस आहे. जयंत केसरी मैदानामध्ये बलिगडी शिरो क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे. जयंत केसरी मैदानामध्ये पर्व दुसऱ्याला 1 BHK फ्लॅट होतं. ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला होता कळंबीच्या शंभूने आणि मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात वाईकरांच्या रायफल 81-81ने. तर मंडळी ह्या वर्षी पर्व तिसरे जयंत केसरी मैदान पार पडणार आहे. कासेगाव येथे सुंदर असं मैदान पार पडणार आहे. या मैदानासाठी बलिगडी शिरो क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी सज्ज आहे. अनेक टॉप नामांकित नंदीचे फिक्सही पेहरे झालेले आहे. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही टॉप नामांकित आणि सर्व टॉप नामांकित नंदीचे संभावित पेहरे. तर चला या मंडळी मग. तर मंडळी येणाऱ्या 16 मार्चच्या 5 लाखाच्या जयंत केसरी कासेगाव या मैदानातील प्रथमतच बघूया आपला सर्वांचा लाडका आदत किंग राजा. आदत किंग राजा आणि सम्राट हाच घरचा साज आपल्याला पाळताना दिसणार आहे येणाऱ्या कासेगाव 5 लाखाच्या मैदानामध्ये. जयंत केसरी मैदानामध्ये तळेगावकरांचा राजा आणि सम्राट घरचा साज आपल्याला येणाऱ्या 16 मार्चच्या जयंत केसरी मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलिगडी शिरो क्षेत्रातील देखना हत्यार पिस्टन 22-11 पिस्टन 22-11चा पेहरा असू शकतो संभावित. आपला सर्वांचा लाडका पंचमिंद केसरी सर्जा पंचमिंद केसरी सर्जा आणि पिस्टन 22-11 आपल्याला येणाऱ्या जयंत केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आणि आपला चिक्या कारुंडेकरांचा चिक्या आणि कॉकटेल ही जोडी आपल्याला बघायला मिळू शकते येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये जयंत केसरी मैदानामध्ये. त्यानंतर आपला सर्वांचा लाडका उर्मिलाताई यांचा अर्जुन आणि हिंद केसरी पाखरा आपल्याला येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये पाळताना दिसू शकते. एक संभावित पेहरा आहे. गाडी मैदानामध्ये चांगलीच पळते. हा जर पेहरा जर असला तर 100% काही ना काहीतरी विक्रम आपल्याला बघायला मिळेल येणाऱ्या 5 लाखाच्या 16 मार्चच्या जयंत केसरी मैदानामध्ये. तर म्हणजे त्यानंतर आपले सर्वांच्या लाडके विठ्ठल नाना यांची आताची सर्वात मोठी नवीन खरेदी आणि चालू सीझनचा गुलालाचा बादशाह तेजाचा पेहरा असू शकतो नांदेड सिटीचा भारत किंवा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. जास्त करून बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि आपला सर्वांचा लाडका नानांची नवीन खरेदी तेजा हा जोड आपल्याला बघायला मिळू शकतो येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये. तेजा आणि बाब्या बऱ्याचशा वेळेस एकत्र पळालेला आहे. 3 फेऱ्याला पळाले आणि शंकरपटामध्ये बाब्या आणि तेजा एकत्र पळालेले आहे. त्यामुळे गाडी चांगली कठोर मैदानामध्ये पळते. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलिगडी शिरो क्षेत्रातील देव त्याला लाखो शरदप्रेमी मानतात असा बकासूरचा पेहरा हा बहुतेक फिक्स झालेला आहे आणि लाखो शरदप्रेमीला हा पेहरा आवडतो मैदानामध्ये पाळताना. म्हणजेच घोडचा सर्जा आणि बॅकॅडॉन आणि घोडचा सर्जा आपल्याला बघायला मिळेल येणाऱ्या 16 मार्चच्या जयंत केसरी या मैदानामध्ये 5 लाखाच्या मैदानामध्ये. मंडळी धमाका नक्कीच येणाऱ्या 16 मार्चच्या मैदानामध्ये बॅकॅडॉनचा आणि घोडचा सर्जा लवकरच बघायला मिळेल. तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका तेजाचा पेहरा असू शकतो. म्हणजेच ओगलेवाडीचा तेजा आणि बावधनचा लक्ष हा जोड आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकतो संभावित पेहरा आहे. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेतच बादशाह रोल्वे पाटील यांचा मथुरा 1001 रोल्वे पाटील यांच्या मथुरा 1001चा पेहरा असू शकतो. लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि मथुर पाळताना दिसू शकते. लखन जर नसल्यास तर रुस्तम हिंद केसरी मायबे देखील हा बिग पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो. पण मात्र लखन आणि मथुर हा जोड पाळण्याची दाट शक्यता येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये हा देखील एक संभावित पेहरा आहे. त्यानंतर रुस्तम हिंद केसरी मायबे जर मथुर सोबत जर नसला तर मायब्या आणि सातारा एक्सप्रेस बलमा हा जोड आपल्याला पाळताना दिसू शकतो येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये. मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बॉस बलिगडी शिरो क्षेत्रातील बॉस म्हणजेच सप्तेंद्र केसरी सुंदर सुभाष ताते यांचा सप्तेंद्र केसरी सुंदरचा पेहरा असू शकतो. थारची मानकरी मान भारत केसरीचे हरण्या आणि सुंदर हा देखील एक संभावित पेहरा येणाऱ्या जयंत केसरी मैदानातील. त्यानंतर घरनिकेचा राजाचा एक संभावित पेहरा आहे येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानातील. शिरसोडीचा रायफल आणि घरनिकेचा राजा जोड आपल्याला पाळताना दिसू शकतो एक संभावित पेहरा आहे. मंडळी त्यानंतर मागच्या वर्षी 1 BHK फ्लॅटचे मानकरी ह्याच मैदानातील जयंत केसरी मैदानातील कळिंबीचा शंभू आणि मोठ्या मैदानाचा मोठा वाजता वाईकरांचे रायफल 81-81 हा जोड आपल्याला पाळताना दिसू शकतो एक संभावित पेहरा येणाऱ्या जयंत केसरी कासेगाव या मैदानातील.
मंडळी त्यानंतर वादळ आणि पिस्टनच्या दानूचा नवीन हत्यार सोन्या 22-11 हा जोड आपल्याला पाहताना दिसू शकतो, एक संभावित पेअर आहे. मंडळी त्यानंतर हिंद केसरी पुसेगावच्या 1 नंबरच्या मानकरी आपला सर्वांचा लाडका घरचा साथ सरदार आणि रोमन आपल्याला येणाऱ्या 16 मार्चच्या जयंत केसरी 5 लाखाच्या कासेगाव ह्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते. तर मंडळी आपण बघितले व्हिडिओच्या माध्यमातून संभावित पेरे बघितले येणाऱ्या 5 लाखाच्या जयंत केसरी कासेगाव या मैदानात येईल. तर तुम्हाला काय वाटतं या पेऱ्याबद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये असेच बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी अपडेट घेऊन.